जय जय राम कृष्ण हरी. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांनी श्रीमद भगवद्गीतेचा समश्लोकी अभंग रचनेत मायबोली मराठीत अनुवाद केलाय. त्या ग्रंथाचे नाव अभंग मंत्रगीता. या अभंग मंत्रगीतेची ओळख आपण करून घेत आहोत. याचा भाग 5वा, अध्याय 1 आणि अभंग क्रमांक आहे 31वा. आता आपण तो आधी वाचून बघूया. येश्याम अर्थे कांचितम न राज्यम भोगः सुखानि च ते इमे अवस्थिताः युद्धे प्राणान् त्यक्त्वा धनानि च. आणि अभंगाची रचना. राज्य भोगू सुखे आम्ही काय दिसते दुर्नामी, तू तव काय नेणे स्वामी जे प्रार्थावे हळूहळू, अपेक्षितो ज्या निमित्त ते तव झाले सत्य, पदरी जे झाले सत्य पदरी माप हे असत्य, आजी घाली रोकडे. सोडवणी ते प्राणघना आणि संसारी वासना आणि कल्पना कामना, मेली काय ममतेची. उभे युद्धात राहिलो निसंदेही वीर भले, यात सुख चालून आले तुका म्हणे कोणते. या अभंगात तुकारामांना अर्जुनाच्या मनातील काय जाणवते त्याचे वर्णन पाहूया. युद्धासाठी जमलेले सर्व नातेवाईक पाहून अर्जुनाच्या मनात गाढ निराशेचे ढग दाटून आले. मन स्थिर झाल्याने बुद्धी काहीच काम करत नाही. प्रश्नांचा गदारोळ माजलाय. श्रीकृष्णाला किती व कोणकोणते प्रश्न विचारावे हे अर्जुनाला समजेनासे झाले. शारीरिक अवस्था तर त्याला गांडीव धनुष्यासह उभेही राहता येत नाहीये. तू तव काय नेणे स्वामी जे प्रार्थावे हळूहळू. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, स्वामी तुला जे माहीत आहे ते सांग, पण हळूहळू. इथे अर्जुनाच्या मनाची अवस्था किती नाजूक झाली आहे हे समजून घ्यायलाच हवे. अपेक्षितो ज्या निमित्त ते तव वाव झाले सत्य. ज्या युद्धाच्या कारणाने मी आप्तेष्टांना मारावे ही अपेक्षा आहे आणि हे सत्यही आहे. सत्याचा स्वीकार केला तरी ते निष्फळ आहे, व्यर्थ आहे. पुढे अर्जुन म्हणतो, पदरी माप हे असत्य, आजी घाली रोकडे. अर्जुन विचारतो की मी निष्फळ सत्याची आणि दुसरी बाजू असत्याची. मला असत्याचेच माप रोकडे म्हणजे प्रत्यक्षपणे प्राप्त होणार आहे ना. आणि हे सर्व का घडलंय याचं उत्तर शोधताना अर्जुन म्हणतो, आणि संसारी वासना आणि कल्पना कामना, मेली काय ममतेची. सर्व संसार वासनेने बरबटलेला आहे. लोभ, मोह, हव्यास, इच्छा, हट्ट ही वासनेची विविध रूपे ती गप्प बसू देत नाही. वासनेबरोबरच मनाला ग्रासून टाकते ती कामना. वासना म्हणजे हव्यास, हवी असलेली गोष्ट मिळण्याचा ध्यास म्हणजे कामना. आणि कामनापूर्ती झाली नाही तर त्यासाठी मग मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना करायला सुरुवात होते. काय, कसे, केव्हा आणि काय काय करावं म्हणजे अपेक्षित कामनेची वासना शांत होईल हा विचार सतत मनामध्ये भेडसावत राहतो. अतिहव्यासापोटी ममतेची भावना नष्ट होते. इथे पुन्हा धृतराष्ट्राची आठवण येते. राज्याचा मोह हेच या युद्धाचे मूळ कारण आणि इथे ममतेची भावना लोप पावते. असत्याचे सत्य स्वीकारावे लागते. तुकारामांचे वचनही सार्थ ठरते. आणि संसारी वासना आणि कल्पना कामना, मेली काय ममतेची. हे जे अर्जुनाला दिसते त्याच्या जे कोणी नातेवाईक आहेत, आप्तगण आहेत, त्यावर लवलेशही दिसत नाही. ममतेचा धागा इतका झटकन तुटतो की कुणीही कोणाचेही राहत नाही. मोह मायेच्या हव्यासाने माखलेले पाहून अर्जुन सांगतो, उभे युद्धात राहिले निसंदेही वीर भले, यात सुख चालून आले तुका म्हणे कोणते. या अभंग रचनेतून अर्जुनाच्या मनातील धगधग जाणवते आणि नकळत आपणही तुकारामांसह रणांगणावर आहोत का असं भासू लागतंय, होय ना. आता यानंतर आपण अभंग क्रमांक 32वा पाहू. आधी श्लोक बघूया. आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहा
मातुलः श्वशुरः पौत्रः शाला संबंधिनस्तथा. आणि अर्जुन याची अभंगमंत्रगीतेतील अभंगरचना पाहूया. गुरु पाहे श्रेष्ठ माते, द्रोण नामे जो आमुते, तैसे भीष्माचेही नाते, कायाजी बुडाले. तात बापाचा जो आजा, चुलते पाहे अधोक्षजा, किती पुत्र महाराजा मरवाजी टेकले. माय बंधू तोची मामा, सासुराची हे प्रतिमा, लेक पुत्राचे जी आम्हा, लागे दिसे मारणे. स्त्रीचे भाऊ हे शालक, तेच सोयरे आणिक, तुका म्हणे जी कौतुक, वाटे मज देखुनी. या अभंगात पुन्हा आप्तेष्टांची नामावली येते. पणजोबांपासून ते आज अखेरपर्यंतचे सोयरे या सर्वांना मारायचे, हा प्रश्न अर्जुन विचारतो. लेक पुत्राचे जी आम्हा, लागे दिसते मारणे. यासाठी तुकारामांना मात्र आश्चर्य वाटते आणि कौतुकही वाटते ते अर्जुनाचे. तुका म्हणे जे कौतुक, वाटे मज देखुनी. अभंग मंत्रगीता रचनेत गतजन्मातील इतिहासाचा संदर्भ देणारे उल्लेख तुकारामांनी वेळोवेळी दिलेले आहेत. उदाहरण घ्यायचं झालं तर दृष्टद्युम्न असो अथवा शिखंडी असो, गतजन्मापासूनचा आडाखा बांधून तुकारामांना अर्जुनाचे कौतुक वाटते. ते असे की पिढ्यानपिढ्या चालत आलेली नातीगोती, राजे महाराजे, वीर शूर आप्त स्वकीय यांचं आयुष्य तर संपणारच आहे आणि यासाठी कृष्णाने अर्जुनाची नियुक्ती केली आहे. आता देवाच्या दरबारात जे ठरलं त्याला पर्याय नसतो, म्हणजे हे कर्म अर्जुनाला करावंच लागणार आहे. जे कर्म तोच धर्म. यातून आप्तेष्टांचा मृत्यू होणार तो अर्जुनाच्या हातून. म्हटलं तर पुण्यकर्म, मानलं तर पापकर्म. या कर्तव्य कर्माची जबाबदारी श्रीकृष्णाने अर्जुनावर टाकली आणि त्याला ते करावं लागणार याचं तुकारामांना आश्चर्य आणि कौतुक वाटतं. तुका म्हणे जी कौतुक, वाटे मज देखुनी. आता आपण अभंग क्रमांक 33 पाहूया. ह्यामध्ये आधी श्लोक बघूया. एतान्न हंतुम इच्छामि घ्नतः अपि मधुसूदन, अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतोः किम नु महिकृते. आता अभंग रचना. मी यासी हो जनार्दना, सहसा मारू इच्छिना, नसे दुष्टपै वासना, जन्मपणापासूनी. हे जरी एक वेळे मज मारितील बळे, ते मी न मानी वोगळे, ऐसा हेत उदास. स्वर्गलोक मृत्यूलोक पाताळीचे निवासक, झालो हीन आम्ही रंक, तेच सुख आवडे. तेथे भूमी हे थोडकी, कितीचा हो पाडकी, तुका वदेल द्वाडकी, लोकी ऐसे दिसेना. आता ह्यामध्ये तुकाराम महाराजांना काय काय सांगतात खरंच वेगळे पण बघायला हवं. या अभंगात अर्जुनाचा एक वेगळा रूप आपल्याला दिसतं. अर्जुन जनार्दनाला म्हणजे कृष्णाला सांगतो की मी यांना सहसा मारू इच्छित नाहीये. नसे दुष्टपै वासना, जन्मपणापासून हा दुष्ट वासनेचा गुण माझ्या देहात नाही आणि मी हे असत्य कृत्य नाही करू शकणार. अर्जुनाने विचारलेला प्रश्न आणि त्यानंच दिलेलं उत्तर आपण बघूया. अर्जुन म्हणतो, मी मारले नाही तर काय होईल, मज मारतील बळे. मारू देत ना, ते मी न मानी वोगळे. मी मार खाईन, मरेन, पण मी हे वोगळे म्हणजे अमंगळ असे काहीही मानणार नाही. आणि त्यानंतर मला उदासीन अवस्था प्राप्त होईल. ऐसा हेत उदास. स्वतःपुरता उदासीन झालेल्या अर्जुनाला त्याच्या अधिकार क्षेत्राची आठवण येते. म्हणजे इथेही पुन्हा त्याचं मागील आयुष्य आठवतंय. स्वर्ग पृथ्वी पाताळाचे निवासी असा संबोधही तो करतोय. तरीही मी लढलो नाही म्हणून, ह्या ठिकाणी आत्ता महायुद्धात मी लढलो नाही म्हणून हीन दीन रंक गरीब असे जरी सर्वांनी मला म्हटले तरी ते मला चालेल, मनापासून आवडेल. कारण यासाठी माझा कोणताही विचार बदलणार नाही. या भूमीवर राज्य करण्यासाठी आप्तेष्टांना मारण्यापेक्षा हीन दीन रंक जिणे मला आवडेल. या उपाधी मी आनंदाने स्वीकारेन. अर्जुन अनेक लढाया लढलाय
यापूर्वी जिंकला आणि त्याप्रमाणेच तिन्हीही लोकी अनेकांच्यात अनेक लढाया होऊन गेल्यात. पण त्या लढाईत किंवा लढण्यात युद्धाचे नियम पाळले जात होते, नैतिकता होती. आणि ह्या महायुद्धात मात्र वासनेच्या दुष्टपणाने व्यापलेले हे युद्ध आहे. या युद्धात लढण्यासाठी मलाही त्या वासना स्वीकाराव्या लागतील आणि मला हे जमणार नाही. माझ्या रक्तात तो गुण नाही आहे. हे अर्जुनाचे मनातील विचार तुकारामाने जाणलेत आणि अभंगातून आपल्यासमोर ते मांडलेत. न लढण्याचा हट्ट योग्य म्हणायचा की अयोग्य असा प्रश्न इथे निर्माण होतोय. आपल्याही घरातील मुलं हट्ट करतात, पण तो वैयक्तिक असतो. इथे अर्जुनाचा हट्ट हा जनतेच्या दरबारातील जनार्दनाजवळ आहे. जनार्दन श्रीकृष्ण लढण्यास सांगतो, त्यामागे काहीतरी कार्य, कारण, भाव असणार. असो, अर्जुनाचे विचार अन्य शूरवीर योद्धे या कोणाच्यातही दिसत नाही. आणि हा अर्जुनाचा वेगळेपणा तुकारामांच्या अभंगात स्पष्ट होतो. आता आपण बघूया अभंग क्रमांक 34. प्रथम श्लोक बघूया. निहत्य धार्त राष्ट्रान न का प्रीती स्यात जनार्दन पापम एव आश्रयेत अस्मान हत्वा एतान आततायिनः. अभंग रचना. वधोनी हे धार्त राष्ट्र, राया धृतराष्ट्राचे पुत्र, जनार्दना सिद्धिसूत्र, काय दिसे मी नेणे. आपता लागुनी पाहता, पाप वाटांची आईता, भला नेमिला अनंता, लोकान माझी निंद्यजो. आत ताईही करून, आलो मारुनी स्वजन, तुका वदेल भजन, कोण्या तोंडे ऐकू मी. याही अभंगात आप्तजनांना न मारण्यामागील हेतू अर्जुन स्पष्ट करतो व त्यामागील उपायही विचारतो. हे जनार्दना, मला तू लढायला प्रवृत्त होण्यास सांगतोस, सिद्ध होण्यास सांगतोस, पण जनार्दना सिद्धिसूत्र काय दिसे मी नेणे. जनार्दना, आप्तेष्टांना मारण्यासाठी वेगळी सिद्धी प्राप्त होण्याची गरज आहे. मला तर इथे असे सिद्धिसूत्र कुठेच दिसत नाही आहे. पाप वाटांची आयता, भला नेमिला अनंता. अर्जुन विनवितो की हे अनंता, मला आप्तहत्येची वाट तू दाखवलीस आणि तू दाखवलीस त्या वाटेने गेले पाहिजे, पण मला मात्र ही पापाची वाट दिसते. लोकां माझी निंद जो, हा मार्ग लोकनिंदनीय आहे आणि म्हणून मला मान्य नाही. तसेच आतताईपणा किंवा आगाऊपणा करून स्वजनांना मारून आलो तर ही लोकनिंदा परत परत पुन्हा पुन्हा माझ्यासह सर्वांना तेच ऐकत राहावे लागणार. कोणाकोणाचं ऐकू आणि कोणाकोणाला तोंड देऊ. दृष्टेपणामुळे अर्जुनाच्या मनात प्रश्नांची उत्पत्ती थांबत नाहीये. हे प्रश्न तुकारामांनी अभंग रचना आपल्यासमोर ठेवले आहेत. युवकांच्या भवितव्याची प्रश्नांची अनेक प्रश्न आपल्यासमोर ते ठेवतात, पण वरिष्ठांना मात्र त्याचे तात्काळ उत्तर देता येत नाही. हे घरोघरी येणारे अनुभव. असो, यानंतर आपण बघूया. तस्मात् न अर्हा वयम हंतुम धार्त राष्ट्रान स्वबांधवान स्वजनम हि कथम हत्वा सुखिनः स्याम माधव. त्याचा अभंग रचना बघूया. या लागी जगतपती, यासी मारावया चित्ती, वाढविली उपपत्ती, हे उगाच सुनाट. आम्ही पांडव लोकी मान्य, कर्म नाचरो अमान्य, योग्य नवे हे पैशून्य, अंगी आतलो घ्यावया. होऊ स्वजन हत्तेने, सुखी माधवा कैसेने, तुका म्हणे श्रीकृपेने, उणे आम्हा कायजी. या अभंगात प्रथम जगतपतीला अर्जुन पुन्हा सांगतो, तू माझ्या मनात उपपत्ती निर्माण करतोस, म्हणजेच आपताना मारण्याचे कारण, कार्य व त्याचे संबंधित औचित्य पुन्हा पुन्हा सांगणे हे मला सुनाट म्हणजे शून्यरूप व निरर्थक वाटते. वाढविली उपपत्ती ते उगाच सुनाट. ही उपपत्ती सुनाट आहे, माझा यावर विश्वास बसत नाही. हे जगतपती, यापूर्वी अनपेक्षित गोष्टी तू घडवून आणल्यास, यातूनच उपपत्ती म्हणजे युक्तिवाद सुनाटपणे आणि स्वैरपणे वाढवलास
असेच मला सारखे मनात येते. आम्ही पांडव लोकीमान्य, कर्म नाचरो अमान्य. आम्ही सर्व पंडुपुत्रांना आमच्या सद्वर्तनाने सत्कार्याने लोकमान्य प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे आणि आता हे जगन्मान्य नाही ते आत्महत्येचे आचरण शोभेल का? योग्य नव्हे हे पैशून्य. ही एक प्रकारे ठगबाजीचे म्हणजे लांछनास्पद कृत्य आहे. आम्ही ठकासी असावे महाठक असे वीर आहोत, पण अशी ठगबाजी करून आम्हाला सुख मिळणार का? होऊ स्वजन हत्येने सुखी माधवा कैसेनी. तुका म्हणे श्रीकृपेने उणे आम्हा कायजी. हे माधवा, तुझ्या श्रीकृपेने आम्हास काय कमी आहे? असे ठगबाजीने स्वजन हत्येने मिळणारे सुख दाखव किंवा सांग आम्हाला. अर्जुनाच्या मनातील प्रश्न अभंगातून वाचताना अर्जुनाच्या मनातील वेगवेगळे कंगोरे आपल्यासमोर येतात. श्रीकृष्णाला जगतनियंता, जगदीशा, अनंता, जनार्दना, गोपाळा, माधवा, गोविंदा अशा अनेक नामांनी कृष्णाचं मोठेपण अर्जुन मान्य करतोय, पण त्याने सांगितले म्हणून युद्धाला तयार होत नाही. हाच अर्जुन आत्ताच्या तरुणाईतही दिसतो. आपल्या घरातील तरुण मोठ्यांना नमस्कार करतील, त्यांचे बोलणे किंवा सूचना मात्र कृतीत आणणार नाहीत. आपलेच म्हणणे किती खरे योग्य आहे हे पटवताना जग किती पुढे चालले तुम्हाला काहीच माहीत नाही हे सांगून मोठ्यांना गप्प बसवतात आणि जे जे होईल ते ते पाहत शांत बसावे लागते, होय ना? अर्जुनाच्या बोलण्यानंतर श्रीकृष्ण गप्प बसत नाही. श्रीकृष्णाची युक्ती समजून घ्यायला हवी. त्यासाठी अभंग वाचन, मंत्रगीतेच्या अभंग वाचनाने यावरचं युक्तिमंत्र आपल्याला मिळाला तर या विचारातून तुकारामांना आपण वंदन करूया. कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी.